आज आळंदीमधून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। त्यासाठी राज्यभरामधून आलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी काठी मोठी गर्दी केली आहे। यावेळी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांनी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान होणार आहे। आपण सध्या आहोत इंद्रायणी घाटावर। इंद्रायणी घाटाचा जर आपण आजूबाजूचा परिसर बघितला तर सगळा परिसर हा मंगलमय झालेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। आजपासून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि या प्रस्थानासाठी सगळे माऊली इथे जमलेत। महाराष्ट्रभरातून सगळे इथे आलेत, सगळे वारकरी इथे आलेले आहेत आणि आता छोट्या मोठ्या दिंड्या सुद्धा इथे यायला सुरुवात झालेली आहे। इथे एक गरीब श्रीमंत असं काहीच नाहीये, प्रत्येक जण येतोय आणि इथे आपल्या माऊलीकडे जाण्यासाठी प्रत्येकाची एक आस आहे। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कुठे चाललात? आळंदी पंढरपूर। आता पालखी प्रस्थान होईल थोड्या वेळात, कसं वाटतंय? मस्त वाटतंय, छान वाटतंय, छान वाटतंय। एक प्रसन्न वातावरण सगळीकडे एकदम छान। आम्ही आज 2007 पासून येतो, तर आम्हाला सांगतो माऊलीच्या याच्यामध्ये एकदम असं सुंदर वातावरण निर्माण होते। आम्ही हातगाव तालुक्यामध्ये उंचाडा आज खरं तर पाऊस खूप आहे सकाळपासून, तरी एक वेगळा उत्साह बघायला मिळतो। कसं येतात लोक, सगळे टीका वगैरे लावून घेतात? खूप चांगले लावतात, कारण की इथून पुढं 7 वर्ष झालं मी चालतोय दिंडीमध्ये, पण इथून पुढं खूप प्रोसेस वाढलेली। आज पहिला दिवस आहे म्हणू शकतो आपण माऊलींच्या पालखीचा, इथून सुरू होते। तुमच्या मनात काय भावना आहे? किती वर्ष झालं मग तुम्ही येता इथे? 8 वर्ष झाली। 8 वर्ष झाले। काही आम्हाला काही तकलीफ माऊली 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 सगळं चांगलं पाहिजे। माऊली सगळ्यांचं सगळं चांगलं करेल असं प्रत्येकाच्या मनामध्ये इथे सगळ्यांना असं वाटतंय। खरं तर आपण आलो आहोत इंद्रायणी घाटाच्या जवळ। इंद्रायणी घाट जर आपण बघितला तर सध्या वारकऱ्यांनी एकदम तुडुंब भरला। प्रत्येकाच्या मनात एकच आहे की आपल्याला आता या पालखीसोबत माऊलींसोबत पुढे जायचंय। कॅमेरामॅन निकेतनसह राजश्री वाघमारे, NDTV मराठी।